हा व्हिडिओ बनवून खूप दिवस झालं एडिट आणि व्हॉइस ओव्हर करायचं राहून गेलं होतं. म्हटलं चला आज अपलोड करूया. तर हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर इथं मी सोनाक्षीला औषध पाजत होते. सोनाक्षीचं पोट दुखत होतं. तर हा व्हिडिओ मी शनिवारी बनवला होता. शुक्रवारी संध्याकाळी तिचं पोट दुखत होतं, त्यामुळे तिला दवाखान्यातून घेऊन आले होते आणि तेच औषध मला पाजायचं होतं. शनिवारी सकाळी त्याचा पेपर होता. पेपरवरून आल्याला तिला औषध पाजायचं होतं. नाश्ता तिने केला. औषध पाजायचं सोनाक्षीला. गोलूला वाटलं की त्यालाच देणार आहे औषध. त्याला म्हटलं तुला देऊ का, तर नको म्हणतोय. आणि गोलू बघा कसा लांब सरकून बसलाय. त्याला वाटतं की त्यालाच औषध पाजणार आहे. त्याला म्हटलं तुला औषध देऊ का, नको म्हणतोय. आणि दीदीला द्यायचं का, तर हा म्हणतोय. त्याला पण अजिबात औषध प्यायला आवडत नाही. घरी पण त्याला औषध पाजायचं असलं ना तर खूप रडतो. आणि सोनाक्षी पण लहानपणी खूप रडायची. आत्तासुद्धा तिला अजिबात गोळ्या औषध खायला आवडत नाही. पण तिचं पोट खूप दुखत होतं, त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन गेले होते. गोळ्या औषध खाण्याच्या अगोदरच तोंड कशी करते पहा. तर तरी पण गोळ्यांची पावडर करून आणली होती. त्याच्यामध्ये पाणी टाकून तिला औषध देते. परीक्षा चालू आहे, पॅटची पेपर चालू आहेत आणि त्यामुळे म्हटलं दवाखान्यात जाऊन येऊया. तर इथं औषध वगैरे देते. तिने नाश्ता केला पेपरवरनं आल्यानंतर आणि आता औषध गोळ्या पाजून घेते, म्हणजे तिला आणखीन बरं वाटेल. तर गोलूची मजा बघा कसा लांब सरकतोय औषध द्यायला लागल्यावर. दीदी बोलते त्याला देणार, त्याला देणार, नुसतं दाखव. त्याला वाटतं खरंच त्याला देणार की काय. आता इथं सोनाक्षीला औषध पाजलं. आता ते दोघं खेळत बसतील. बाकीची माझी खूप सारी कामं राहिलेत. आज आम्हाला जयंतीची शॉपिंग करायला जायचं होतं. तर पोरांना कपडे वगैरे घ्यायचे होते. तर म्हटलं पटपट आता कामं आवरते आणि मग दुपारनंतर पोरांना कपडे आणायला जायचं होतं. आणि पोरांना कपडे घ्यायचं असेल त्यांना खूप जास्त उत्साह असतो. आणि सकाळपासून त्यांचं चाललेलं की मम्मी कपडे आणायला कधी जायचं, कपडे आणायला कधी जायचं. आणि खूप त्यांना एक्साइटमेंट होती की कपडे आणायला जायचे, कधी आम्ही कपडे घेणार, असं त्यांचं चाललेलं. तर चेंबूर स्टेशनला जायचं होतं. सोनाक्षीचे पप्पा येणार होते दुपारी. तर इथं बघा दीदी बोलती गोलूला हाय कर, हॅलो बोल. तर कसा हाय करतोय. त्याला म्हटलं मोठ्याने बोल, तर आणखीन एकदा परत मोठ्याने हाय म्हणतोय. लय आगाव आहे आणि दीदीचं सगळं ऐकतो. शांत बसतो. घरी आल्यावरती खूप मस्ती करतो, खेळतो, पण त्रास अजिबात देत नाही. त्याला फक्त खेळायला पाहिजे. तर तिथं ते दोघं खेळत बसलेत. आता माझी कामं राहिलेली ती मला करायची होती. जेवण वगैरे बनवून घ्यायचं होतं, कारण सोनाक्षीचे पप्पा दुपारी येणार होते हाफ डेनी. आणि मग माझी कामं घरातली झाली की मग आम्ही जाणार होतो कपडे आणायला. तरी ते मला स्वयंपाक करायचा होता. किचन वगैरे सगळ्या फळ्या वगैरे पुसून घेतल्या. भांडे घासायचे ते, कपडे राहिले होते. आई बाहेर कपडे धुवत होत्या आणि मी घरातलं आवरून घेत होते. फरशी वगैरे पुसायची, ते कपडे सुकत टाकायचं, पाणी भरायची, सगळी कामं तशीच राहिलेली. कारण सोनाक्षीचा सकाळीच पेपर होता, त्यामुळे पोरांचे पेपरवरनं त्यांना घेऊन आलं की मग बाकीची कामं करता येतात. 2-2 तास पेपर असतात, तर सोडायचं आणायचं त्यातच सगळा वेळ जातो आणि कोणतंच काम मग वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे म्हटलं आता सगळी कामं करून घेते. सोनाक्षीला घरी घेऊन आले होते आणि अर्णवला शाळेत सोडून आले होते. तर सोनाक्षी आणि गोलूची मस्ती चाललेली. जसं दीदी करेल तसंच तो करतोय. खूप हुशार आहे. आजकालची मुलं लहान खूप हुशार असतात. त्यांना काही सांगायला शिकवायची गरज नाही. सगळं त्यांना समजतं. एवढ्या लहान वयात खूप त्यांना समजतं आणि सगळं आपण जसं करेल ना तसंच ते करतात, ऐकतात, बोलतात. असं वाटतं की कोणी शिकवलं की काय. एवढे हुशार आहेत आजकालची मुलं. त्यांना काही शिकवण्याची, सांगायची गरज नाही. जिथले तिथं बरोबर ते बोलतात. तर असं इथं मला आता अंड्याचा भात करायचा होता, म्हणजेच अंडा राईस करायचा होता. रात्रीचा खूप भात शिल्लक होता, तर म्हटलं अंडा राईस बनवते, सगळ्यांनाच आवडतो आणि होऊन जाईल. असा पण पांढरा भात गरम केला ते मग खायचा कंटाळा येतो किंवा सारखा सारखा नको वाटतो. त्यामुळे अंडा राईस बनवला की सगळे आवडीने खातात. तर ते मी कांदे वगैरे कट करून घेतले आणि जो काही कांदा टमॅटोचा कचरा असेल, लसूण, सगळं मी एका ताटात करते. नाही तर सगळ्या किचनवरती पसारा होतो आणि किचनवरती पसारा झाला की मला अजिबात आवडत नाही. काही करायचं काहीच समजत नाही. सगळीकडे मग तो कचरा, भांडे, त्यामुळे एक एक वस्तू जी लागणार आहे तेच तेवढं ठेवते आणि कचरा आहे तो सगळं एका ताटात जमा करते. एक ताट खराब झालं तरी चालेल, पण सगळ्या किचनवर कांद्याचं ते सार वगैरे ठेवायला नको वाटतं. मी असं ताटातच जमा करत असते. आणि रोज रोज तर काय कालवण करायचं काही समजत नाही. त्यामुळे म्हटलं आता दुपारच्या जेवणासाठी तर अंडा राईस बनवते. आणि हे आले जेवण वगैरे झाल्यानंतर ते थोड्या वेळ ते झोपले. म्हटले थोड्या वेळ पडतो, बाकीचं काय काम आहे तुझं ते करून घे. मी पाणी भरलं आणि म्हटलं पटकन थोडासा स्वयंपाक करून घेते, कारण बाहेरून शॉपिंग करून आल्यावरती खूप कंटाळा येतो. काम करायचा किंवा स्वयंपाक करायचा असो, खूप जास्त कंटाळा येतो. त्यात गरम जास्त होते, म्हणून म्हटलं आत्ताच करून घेते वेळ तर. मग लाल मसूरचं कालवण केलं, लाल मसूरच्या डाळीचं, आणि भात केला. चपात्या तर होत्या. आता म्हटलं आल्यावरती अंडे वगैरे शिजवता येईल, कारण शॉपिंगला जायचं म्हणलं की खूप जास्त उशीर होतो आणि खूप लेट झाला आम्हाला यायला. म्हटलं बरं झालं करून गेले होते.
आणि पोरांना कपडे घ्यायचे होते तर त्यांना दम कुठं निघतोय, मम्मी आवर लवकर, लवकर काम कर, लवकर चल, आपल्याला कपडे घ्यायला जायचे. त्यांची नुसती घाई होते दिवसभर. आणि मग आम्ही सगळ्यात अगोदर कोरल्याला गेलो कपडे घ्यायला. तिकडे काही कपडे आवडले नाही. परत चेंबूर स्टेशनला गेलो आणि चेंबूर स्टेशनला मग पोरांना कपडे घेतले. ह्यांना बोलले तुम्हाला पण घ्या ड्रेस, तर ते बोलले नको मी उद्या येऊन घेतो, आता खूप लेट झाला आहे. मग ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना ड्रेस घेतला. आणि मला अगोदरच साडी घेतली होती. आमच्या सर्व ग्रुपमधल्या बायकांनी एकसारख्या साड्या घालायच्या असं ठरवलं होतं, तर त्यामुळे अगोदरच माझी साडी घेतलेली होती आणि खूप छान साडी होती. आणि साडी तर माझी सर्वांना खूप जास्त आवडली. आम्ही सर्वांनी एकसारख्या साड्या घेतल्या. सगळे बोलत होते कुठून साडी घेतली, कुठून घेतली. तर आमच्या ग्रुपमधल्या निकिता ताईंनी ती साडी दादरवरून आणली होती. आणि एकदम भारी अशा साड्या भेटल्यानंतर तशा साड्या कोणालाच भेटल्या नाही, कारण खूप कमी स्टॉक होता. आमच्या ग्रुपमधल्या बायकांना तेवढ्या भेटल्या, त्यातल्या पण एक दोघींना भेटली नाही ती साडी. बाकीच्या सर्व बायकांना तशाच साड्या घेतल्या होत्या. आणि जयंतीमध्ये व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही, कारण खूप कामाची घाई गडबड होते. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता जयंती दिवशी. माझी मोठी नणंद आली होती आणि लहान नणंद पण आली होती. आम्हाला मिरवणुकीला जायचं होतं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की पूर्ण दिवस जातो. तर घरातली कामं करायची, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं, परत तयार व्हायचं, मिरवणुकीत जायचं, ही सगळी माझी घाई गडबड होते. त्यामुळे मी काही शूट केलं नाही. तर त्याचा थोडासा माझ्याकडे जयंतीमधला व्हिडिओ आहे, तो मी नंतर शेअर करेलच तुमच्यासोबत. तरी ते माझा भात बनवून झाला होता. त्यानंतर मी झाडू वगैरे मारून घेतला. आता फरशी पुसते. आई म्हटल्या माझे कपडे धुवून झालेत हातासारखी, लगेच भांडे घासून घेते, भांडे पण दे. आईला म्हटलं राहू द्यात, मी नंतर घासते भांडे. सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यावर तर नको बोलले तुम्हाला जायला उशीर होईल, मी लगेचच भांडे घासते, तू कपडे वाळत टाकून ये. म्हटलं ठीक आहे. तरी तर मग फरशी वगैरे पुसून घेते म्हटलं अगोदर, आणि नंतर कपडे सुकत टाकते. परत मला अर्णवला शाळेत आणण्यासाठी जायचं होतं. आणि माझं सारखं घड्याळात लक्ष होतं, माझी कामं पटपट करायची होती, कारण मला अर्णवला आणायला जायचं होतं. किती वाजले किती नाही सारखं असं माझं लक्ष होतं. आणि हात माझा उगीचच का दुखत होता काय माहिती, खूप नाजूक झाल्यासारखा जीव झाला. लग्नाच्या अगोदर मी जेव्हा गावी होते त्यावेळेस एकदम रानात आम्ही राहायचो, रानातली वस्तीवरती खाऊन पिऊन दणदणी शेतातली कामं वगैरे करून मस्त होतो. आणि जसं लग्न करून मुंबईला आले तेव्हापासून मला असं वाटते की खूप माझा जीव नाजूक झाला आहे. मुंबईमध्ये कसं घरातच असताना सारखं, त्यामुळे मला असं वाटते घरातली कामं करायची आणि घरातच बसायचं. त्यामुळे सारखं हे दुख ते दुख. शरीराला कसं हालचाल पाहिजे, काम पाहिजे. आपण जेवढं ॲक्टिव्ह राहील तेवढंच आपलं शरीर चांगलं राहतं, मजबूत राहतं. तसं तर मी घरातली दिवसभर माझी कामं चालू असते, धावपळ दगदग चालूच असते, तरी पण काय ना काय दुखायला तर राहतच, दुखतच असतं. तर असं होतं इथं माझी सगळी कामं झाली होती आवरून. घर कसं मी सगळं मस्त चकाचक आवरून घेतले आणि असं सगळं क्लीन केलं की असं वाटते आहे असं सगळं मस्त राहायला पाहिजे. पण पोरं आता आले शाळेतनं की सगळी दंगामस्ती करणार. आता अर्णवला आणायला जायचं होतं. फरशी वगैरे पुसून घेतली, सगळं घरातला पसारा वगैरे ठेवून दिला व्यवस्थित. आई बाहेर बसून कपडे धुवत होत्या. त्या दरवाजामध्ये आम्हाला जागा आहे थोडीशी, कपडे भांडे करायला, तिथंच बसून आई कपडे धुवत होत्या. आईंचे कपडे धुवून झाले होते. आता म्हटलं माळ्यावरती कपडे सुकत टाकते. तर भांडे घासून झाले होते, ते पण घरात घेऊन ठेवले. आईनं म्हटलं कपडे धुवा, फक्त मी भांडे घासते. तर आई काय ऐकत नव्हत्या. आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा मुलांची शाळा लवकर असेल, टाईम कमी असेल माझ्याकडं, तर आई म्हणतात दे मी घासते भांडे बसून, कपडे झाले की. तसं तर मी त्यांना काही करूच देत नाही, पण ते कपडे धुतात हट्टीपणा करून की मला धुवायचेच आहेत, धुऊ दे म्हणून बसून काय करू वगैरे. तर मग ते कपडे वगैरे धुतात. आता माळ्यावर आले होते कपडे सुकत टाकण्यासाठी, कपडे सुकत टाकले. आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि मग आम्ही जयंतीची शॉपिंग करायला गेलो. तर असंच होता शनिवारचा पूर्ण दिवस. आणि जयंतीसाठी आम्ही सगळेच जण खूप एक्सायटेड होतो. तर मस्त जल्लोषामध्ये जयंती साजरी केली. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. बाय.